नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अल्पेश चव्हाण स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती। सर्वात अगोदर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, कारण आपण सुरू करत आहोत या चॅनलवरती फार्माकोलॉजीला अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये। तर सुरू करूया बेसिक इंट्रोडक्शन ऑफ फार्माकोलॉजी। फार्माकोलॉजी शिकत असताना सर्वप्रथम आपल्याला हे शिकणं गरजेचं आहे की फार्माकोलॉजी आपण शिकतो का। तर फार्माकोलॉजी शिकत असताना आपल्याला ड्रगचा डोसचे कॅल्क्युलेशन्स, डोसचे इंडिकेशन्स, किंवा एखादा ड्रग कुठल्या डिसीज मध्ये यूज करायचा, किंवा एखादा ड्रग घेतल्यानंतर त्या बॉडीमध्ये काय ट्रीटमेंट करायची, किंवा बॉडीमध्ये काय रिएक्शन्स होतात तो ड्रग घेतल्यानंतर, किंवा आपण समजा एखादा ड्रग एखाद्या व्यक्तीला देतोय तर तो व्यक्ती अगोदर कुठला ड्रग घेतोय, की त्या ड्रग बरोबर आपण दिलेल्या ड्रगची रिएक्शन होते की नाही, या सर्व गोष्टी यामध्ये क्लिअर होतात। तर चला सुरू करूया बेसिक इंट्रोडक्शन टू फार्माकोलॉजी। फार्माकोलॉजी is the science that deals with the study of drugs and their interaction with body. Means pharmacology is the science which is deals with the study of drugs and their interaction with the body. तर फार्माकोलॉजी हा एक अशी ब्रँच आहे की जे काय करते, ड्रगचा स्टडी करते आणि ते ड्रग तुमच्या बॉडी बरोबर काय इंटरॅक्शन करतात याचा स्टडी फार्माकोलॉजी मध्ये केला जातो। फार्माकोलॉजी समजून घेत असताना जर समजा आपण हा वर्ड बघितला तर हा ग्रीक वर्ड आहे। ऍक्च्युली हा वर्ड ग्रीक भाषेतून आलेला वर्ड आहे आणि याची जर आपण समजा फोड केली तर याच्यामध्ये आपल्याला दोन शब्द भेटतात। फर्स्ट आहे फार्मॅकॉन, दुसरा आहे लोगस। तर फार्मॅकॉन म्हणजे ड्रग अँड लोगस मीन्स टू स्टडी। तर साधी आणि सिंपल फार्माकोलॉजीची डेफिनेशन आपण पाहिली तर फार्माकोलॉजीची साधी आणि सिंपल डेफिनेशन आपल्याला भेटते, दॅट इज फार्माकोलॉजी इज डिफाइंड ॲज द स्टडी ऑफ ड्रग सायन्स। ओके, आता आपल्याला ड्रग सायन्स तर आपल्याला स्टडी करायचंच आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला अगोदर माहिती पाहिजे की व्हॉट इज ड्रग। तर ड्रग म्हणजे काय? ड्रग इज एनी सबस्टन्स विच इज युज्ड फॉर डायग्नोसिस, प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट ऑफ एनी डिसीज ऑर डिसऑर्डर। म्हणजे ड्रग हा एक असा घटक आहे जो की यूज केला जातो तुमच्या डिसीजसाठी किंवा प्रिव्हेन्शनसाठी किंवा डायग्नोसिससाठी। म्हणजेच की जर समजा एखादा घटक आपण एखादा आजार झाल्यानंतर घेतो आणि तो घटक घेतल्यानंतर आपला आजार बरा होतो, तर जो घटक आपण घेतलेला आहे त्या घटकाला आपण काय म्हणायचं? ड्रग। तर हा यूज केला जातो डिसीजच्या डायग्नोसिस मध्ये किंवा डिसीजच्या प्रिव्हेन्शन मध्ये किंवा डिसीजच्या ट्रीटमेंट मध्ये। डायग्नोसिस मध्ये कसा यूज करायचा? तर डायग्नोसिस मध्ये ड्रग कसा यूज केला जातो? डायग्नोसिस मध्ये तर मशिनरीज यूज केल्या जातात, पण जर समजा एक्सरे करायचा असेल, त्या एक्सरे मध्ये इमेज क्लिअर होत नसेल तर त्या कंडिशन मध्ये काही ड्रग दिले जातात। ते ड्रग स्टमक मध्ये जाऊन स्टोअर होतात। ते ड्रग स्टोअर झाल्यानंतर ते फ्लोरोसेन्स लाईट क्रिएट करतात। त्याच्यामुळे काय होतं, ती जी एक्सरेची इमेज आहे ती क्लिअर व्हायला मदत होते आणि त्याच्यामुळे एक्सरे हा क्लिअर निघतो। अशा प्रकारे आपण डायग्नोसिस मध्ये ड्रगचा यूज करू शकतो। त्याच्यानंतर प्रिव्हेन्शन मध्ये कसा यूज करू शकतो? तर प्रिव्हेन्शन म्हणजे कुठलाही डिसीज आपल्याला होऊ नये त्यासाठी घेतली जाणारी काळजी म्हणजे प्रिव्हेन्शन। तर प्रिव्हेन्शन आपण घेत असताना एखाद्या डिसीजचं त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे ड्रग्ज यूज करतो। जसं की आपण वेगवेगळे लसीकरण घेतो, ज्याच्यामध्ये पोलिओ, कोरोना, चिकन पॉक्स असे वेगवेगळे लसीकरण जे आहेत ते येतात प्रिव्हेंटिव्ह कॅटेगरीच्या ड्रग्ज मध्ये किंवा मेडिसिन्स मध्ये। ओके, ट्रीटमेंट मध्ये ड्रगचा यूज कसा करायचा? तर ट्रीटमेंट मध्ये ड्रगचा यूज करत असताना आपण आपल्याला झालेला डिसीज जो आहे तो क्युअर करण्यासाठी आपण ट्रीटमेंट मध्ये ड्रग्ज यूज करतो, जसं की अँटीबायोटिक्स, अँटीपायरेटिक्स एटसेट्रा। तर ड्रगची डेफिनेशन तुम्हाला समजलीच असेल। ड्रगची डेफिनेशन आहे ड्रग इज एनी सबस्टन्स विच इज युज्ड फॉर डायग्नोसिस, प्रिव्हेन्शन और ट्रीटमेंट ऑफ एनी डिसीज और डिसऑर्डर। ओके, आता फार्माकोलॉजीचे दोन पार्ट पडतात। त्याच्यामध्ये फर्स्ट आहे फार्माकोकायनेटिक्स अँड सेकंड आहे फार्माकोडायनेमिक्स। आता मी अगोदर तुम्हाला सांगितलं की फार्माकोलॉजी मध्ये आपण काय स्टडी करणार आहोत। तर फार्माकोलॉजी मध्ये आपण हाच स्टडी करणार आहे बाळा, की फार्माकोकायनेटिक्स काय आहे आणि फार्माकोडायनेमिक्स काय आहे। जर समजा फार्माकोकायनेटिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स हे आपल्याला समजलं तर आपल्याला फार्माकोलॉजी पूर्णपणे जमला। ओके, तर चला बघूया व्हॉट इज फार्माकोकायनेटिक्स। फार्माकोकायनेटिक्स मीन्स व्हॉट?
फार्मॅकोकायनेटिक्स इज व्हॉट डज बॉडी डू टू द ड्रग, म्हणजे बॉडी तुमच्या ड्रग सोबत काय करते. ओके, आता बॉडी ड्रग सोबत काय करते म्हणजे काय करते बॉडी ड्रग. आता समजा आपण एखादा ड्रग घेतला तर तो ड्रग बॉडीमध्ये गेला तर आपण आपली बॉडी त्या ड्रग सोबत काय करते, काय करत असेल, बॉडी काय करते, ड्रगचं एडीएमई प्रोसेस करते. व्हॉट इज एडीएमई? एडीएमई इज absorption of drug, distribution of drug, metabolism of drug and excretion of drug. ओके, देन ऍब्सॉर्प्शन करते म्हणजे काय करते, बॉडी काय करते, जो ड्रग आपण घेतलेला आहे त्या ड्रगचं डिझॉल्युशन डिसइंटिग्रेशन करून तो ड्रग तुमच्या ब्लड स्ट्रीम पर्यंत पोहोचवण्याचं काम करणं म्हणजे ऍब्सॉर्प्शन करणं. मग हे कोण करतं तर बॉडी करते. ओके, अशा प्रकारे फार्मॅकोकायनेटिक्स. And second part is pharmacodynamics. Pharmacodynamics means what does drug do to the body. What does drug do to the body म्हणजे काय की ड्रग तुमच्या बॉडीमध्ये गेल्यानंतर तो काय इफेक्ट देतो, तर काय देतो, एक तर डिझायरेबल इफेक्ट देईल किंवा अनडिझायरेबल इफेक्ट देईल. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघायचं डिझायरेबल इफेक्ट म्हणजे काय, एक समजा तुम्हाला डिसीज झालेला आहे, ठीक आहे, तुमचं डोकं दुखतंय आणि तुम्ही एखादी टॅबलेट घेतली, ती टॅबलेट घेतल्यानंतर तुमचं डोकं दुखायचं राहिलं म्हणजेच झाले डिझायरेबल इफेक्ट किंवा त्या टॅबलेटने दिलेला तो रिस्पॉन्स. ओके, म्हणजे टॅबलेट काय करते, तुम्ही डोकं दुखतंय म्हणून टॅबलेट घेता आणि ती टॅबलेट तिचं काम बॉडीमध्ये गेल्यानंतर पूर्ण करते म्हणजे झालं फार्मॅकोडायनेमिक्स. आता फार्मॅकोडायनेमिक्स बघत असताना आपल्याला काय बघायचं, याच्यामध्ये ड्रग जो आहे तो बॉडीमध्ये कशा कशा प्रकारे काम करतो. ओके, तर मित्रांनो आज आपण फार्मॅकोलॉजीच्या खूप बेसिक टर्म्स बघितल्या. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट बघितलं व्हॉट इज फार्मॅकोलॉजी. तर फार्मॅकोलॉजीची डेफिनेशन आहे, फार्मॅकोलॉजी इज द सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ ड्रग्ज अँड देअर इंटरॅक्शन विथ द बॉडी. ओके, फार्मॅकोलॉजीला दोन शब्दामध्ये डिवाइड केलं की आपल्याला भेटतं ड्रग आणि टू स्टडी. ओके, आता ड्रग म्हणजे काय, ड्रग इज एनी सबस्टन्स विच इज युज्ड फॉर डायग्नोसिस, प्रिव्हेन्शन और ट्रीटमेंट ऑफ एनी डिसीज और डिसऑर्डर. मी तुम्हाला सांगितलं डायग्नोसिस मध्ये कसे यूज करतात है ना, प्रिव्हेन्शन मध्ये कसे यूज करतात आणि ट्रीटमेंट मध्ये कसे यूज करतात. ओके, देन आपण बघितलं फार्मॅकोलॉजीचे दोन मेन पार्ट्स आहेत, त्याच्यामध्ये फार्मॅकोडायनेमिक्स आणि फार्मॅकोकायनेटिक्स. व्हॉट इज फार्मॅकोकायनेटिक्स? फार्मॅकोकायनेटिक्स म्हणजे काय की फार्मॅकोकायनेटिक्स इज द what does body do to the drug. Okay, and pharmacodynamics means what does drug do to the body. आता फार्मॅकोकायनेटिक्स आणि फार्मॅकोडायनेमिक्स बघत असताना आपल्याला इथं सगळे शब्द ते सेम दिसतात, फक्त आपल्याला चेंज कुठे दिसतो, या दोन जागी. ओके, या एकाच जागी आणि या एका जागी, अशा दोन जागी आपल्याला चेंज दिसतो. तर तो चेंज, आता समजा तुम्हाला फार्मॅकोकायनेटिक्स विचारलं किंवा फार्मॅकोडायनेमिक्स विचारलं, याच्यामध्ये कन्फ्यूज होण्याचं काम नाहीये. ओके, ठीक आहे, जर तुम्हाला फार्मॅकोकायनेटिक्स विचारलं तर तुम्ही या दोन्हीपैकी कुठलेही एक वाक्य आठवा. त्या वाक्यामध्ये फार्मॅकोडायनेमिक्स विचारला असताना त्या वाक्यामध्ये पहिला वर्ड ड्रग येत असेल म्हणजे तो वर्ड डी पासून सुरू होत असेल तर ते आहे फार्मॅकोडायनेमिक्स. ओके, लक्षात येते का बघा, जर तुम्हाला फार्मॅकोकायनेटिक्स विचारलं आणि तुम्हाला आठवलं फार्मॅकोडायनेमिक्स तर तुम्ही तो एकदा रिमाइंड करून बघा. त्या वाक्यामध्ये जर ड्रग हा शब्द पहिला येत असेल म्हणजेच हे डी आणि हे डी तुम्ही याच्यामध्ये सेपरेट करण्याचं काम तुम्हाला इथं सोपं होऊन जाईल. ठीक आहे, तर हे डी आणि हे डी फार्मॅकोडायनेमिक्स मधलं डी. आणि व्हॉट डज ड्रग, ड्रग इज अ फर्स्ट वर्ड विच इज युज्ड इन द डेफिनेशन ऑफ फार्मॅकोडायनेमिक. अँड जेव्हा बॉडी येतं पहिला शब्द तेव्हा ते असतं फार्मॅकोकायनेटिक्स. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फार्मॅकोकायनेटिक स्टडी. आपण सुरू करणार आहोत ऍब्सॉर्प्शन ऑफ ड्रग. ऍब्सॉर्प्शन ऑफ ड्रग म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं की ऍब्सॉर्प्शन ऑफ ड्रग म्हणजे तुम्ही घेतलेला ड्रग तुमच्या ब्लड स्ट्रीम पर्यंत पोहोचवण्याची प्रोसेस म्हणजे ऍब्सॉर्प्शन ऑफ ड्रग. आता त्याच्यावरती ऍब्सॉर्प्शन ऑफ ड्रग बघत असताना त्याच्यामध्ये फॅक्टर अफेक्टिंग ऑन ड्रग ऍब्सॉर्प्शन आहेत. ते फॅक्टर्स
आणि ड्रगचं ऍब्सॉर्प्शन मेकॅनिझम आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. ओके, तर आजच्यासाठी एवढंच. जर आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि लेक्चरमध्ये काही तुम्हाला इम्प्रूव्हमेंट हवी असेल तर कृपया कमेंट करून सांगा. धन्यवाद.